किया तूने क्या इशारा. नमस्कार. शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या या आजच्या छोट्या बालकांच्या गप्पा टप्पाच्या या कार्यक्रमामध्ये आज छोटे पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे भव्य वाहक. खरं तर आज प्रश्न असेल भव्य तुला की तू कोणत्या क्लासमध्ये शिकतोस आणि तू कोणत्या शाळेमध्ये आहे, त्या शाळेचं नाव काय आहे? मी सेंट लॉरेन्स हायस्कूल सेमी माध्यम इथे आहे. माझी कक्षा 9वी. यामध्ये शिकतोय. हो. तर भव्य, माझा पहिला आता दुसरा प्रश्न असा असेल की तुला काय आवडतं, तुझी आवड काय आहे? तुला खेळायला आवडतं, गायला आवडतं किंवा तुला वाचायला आवडतं? काय आवडतं काय तुला? मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं आणि गाणं गायला पण खूप आवडतं. वा. क्रिकेटमध्ये तुझा आवडता खेळाडू कोणता? MS धोनी. MS धोनी. वा वा, बढिया. आणि तू गाणे कोणते गायला आवडतात? सगळेच बॉलिवूड. बॉलिवूड. वा वा. बॉलिवूड मधले एखादं गाणं कडवं बोलू शकतो? बोल. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. वा, बढिया. तर आता हे तुझे तर गीताचे बोल आहेत ते तर आमच्या पण मनाला शिवलेले आहेत. तर त्यामुळे आम्हाला पण असं वाटतं की आता इशारा वेगळा झाला पाहिजे आता तुझ्या मुलाखतीचा. तर मला असं वाटतं की भव्य, तुला काय बनायचंय? काय तुला? मला गायक बनायचंय. गायक बनायचंय. वा वा. आणि गायक याच्यामध्ये तुझा आवडीचा गायक कोणता? अरिजित सिंग. अरिजित सिंग. वा वा, बढिया. आणि आता गायक बनायचं असेल तू काही आता गाणे गातो घरी? हो वा वा. आणि गायकाचा क्लास वगैरे लावलाय तू? हो, क्लास झाला होता. ओके. क्लास झालाय आणि आता हो. परत अजून प्रॅक्टिस वगैरे करतोय? प्रॅक्टिस चालू आहे. युट्यूबला चॅनल पण आहे. ओके. तुझं आणि आमच्या प्रेक्षकाला तुझं नाव सांग ना, तुझ्या चॅनलचं. माझ्या चॅनलचं नाव भव्य वाघच आहे. भव्य वाघच आहे. हो. तर ते आपल्या छोट्या जे पाहुणे आहेत त्यांचं चॅनल तुम्ही पण सबस्क्राईब करा. आणि एवढ्या गोड गळ्याचा आपला हा गायक आहे महाराष्ट्राचा, तर त्याच्या गाण्याचा आस्वाद आपण सगळ्यांनी घ्या आणि आपलं आयुष्य मंत्रमुग्ध करा. सुगंधासारखा त्याचा आवाज आहे आणि आपले कान तृप्त करा. बरोबर? हो. तर तू पण आता भव्य दिव्य आता आपल्या महाराष्ट्राचा गायक झाला पाहिजेस. तर मला सांग की आता अजून तुला काय वेगवेगळं आवडतं? बस गायक आणि क्रिकेट. ओके. आणि आई बाबा काय करतात? माझे बाबा इंडो जर्मन टूल रूम ह्या गव्हर्नमेंट कंपनीत जॉब करतात आणि माझी आई गृहिणी आहे. आणि तुला गायक होण्यासाठी कोणी मोटिवेट केलं? माझ्या मोठ्या बहिणीने. ती गायक आहे का? नाही, तिला आवडतात गाणे गायला. तिला आवडतात म्हणून तुलाच गायक बनवलंय? हो. वा वा, बढिया. आणि मग घरामध्येच गायक असला पाहिजे आपल्याकडे, की कधी पण म्हणजे फोनचं बटन दाबायचं आणि गाणं चालू करायचं, त्यापेक्षा दादा उठ आणि गाणं बोल असं लगेच ऐकायला चालू आहे का, लाईव्ह वगैरे. हो. बाबा, तिला ऐकून दाखवतो तू गाणे? हो. मराठी मधलं एखादं गाणं येतं तुला? हो. कोणतं येतं? आईसाठी आहे. आईसाठी? हो. वा वा, बढिया. एकदा बोलून दाखव ना थोडं. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. वा वा वा, बढिया. आणि ते एक छोटं एक अजून एक गाणं, तो नाळ नावाचा एक चित्रपट आहे, तो त्याच्यामध्ये आई मला खेळायला जाऊन दे ना, ते ऐकलेलं आहे? नाही, ऐकलं नाही. ऐकलं नाहीये समजा हा. वगैरे. आणि ते हिंदीमध्ये एक गाणं आहे, ते आईसाठीच बोललं जातं, ते माँ ओ मेरी माँ, ओ सुनाय? नाही. नाही का? ओके. तर अजून काय सांगशील तू आपल्या महाराष्ट्राच्या गणकोकिळा कोण आहेत आपल्या भारताच्या, ज्या गायना क्षेत्रामध्ये सर्वोच्च होत्या त्या? लता मंगेशकर. लता मंगेशकर. आणि त्यांच्या बहिणीचं नाव? उषाताई. उषाताई. तू ऐकतो त्यांचे गाणे? हो. कोणते गाणे ऐकतो? भारत देशावर त्यांचे गाणं ऐकलेलीस तू? हो. कोणतं गाणं आहे त्यांचं? ए मेरे वतन के वा वा. लोगो. तुला येतंय ते गाणं? नाही. हा, नाही का? कसं बोलतात ती पहिली लाईन? ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो
बहुत बढिया. तर भव्य, तर खरंच तुझ्यासोबत गप्पा करायला फार मजा येते आणि काहीतरी नवीन शिकायला मिळतंय. मला सांग भव्य, तुला आता इंटरनॅशनल लेवलचे गायक माहिती आहेत? हो. ओके, कोण? जस्टिन वगैरे? नाही, मी इंग्लिश सॉन्ग नाही ऐकत जास्त. नाही, तुला आपले मातृभूमीचे सॉंगला पुढे घेऊन जायचंय. हो. वा वा, बढिया. आता तू काही गीत वगैरे लिहितोस? तू काही कविता गीत वगैरे? नाही, सध्या तरी नाही. म्हणजे पहिले लिहित होता का? नाही. ओके. मग आता लिहायचा प्रयत्न करणार आहे तू आता भविष्यामध्ये? हो. कारण तुला गायक व्हायचं तर स्वतः पण गीतं लिहिता आली पाहिजेत वगैरे, हो. त्याला व्यवस्थित चाल लावता आली पाहिजे, लय लावता आला पाहिजे. आणि मला असं वाटतं की भव्य, तुझ्याकडे खूप चांगली कला आहे आणि तुला मोटिवेट तुझी दिदी करते तर खूप चांगली गोष्ट आहे. हो. तर आता मला हे सांग, तुला गायक बनायचं हे सगळ्या गोष्टी आहेत, अजून काय तुला वेगवेगळं आवडतं? शेतीत कधी गावाकडे गेलेला आहे? शेतात वगैरे? नाही, शेतात नाही गेलो. नाही गेलेला. ओके. आता सध्या जे आता देशाबद्दल काय बोलणार आहेस तू? आता सध्या आपल्या महाराष्ट्राबद्दल आणि देशाबद्दल कसा हवाय तुला भारत? भारतात स्वच्छता असली पाहिजे. गुड. अजून काय असलं पाहिजे? सगळ्यांमध्ये प्रेम, हिंदू मुसलमान वेगळे वेगळे नको, वा, सगळं एकच हवं. एकच हवंय. माणुसकी हा माणुसकी धर्म हा हवाय. धर्म हवाय. वा वा. मग याच्यासाठी तुला काय वाटतं की आपल्या सगळ्या लोकांनी कसं काय केलं पाहिजे? लोकांनी धर्मभेद नाही करायला पाहिजे. ओके. विचारभेद असले तरी चालतील पण धर्मभेद नकोय. हो. वा वा, बहुत बढिया. म्हणजे असं वाटत नाही की तुझ्याकडे बघून एवढे मोठे तुझे विचार आहेत. आणि हे कोण सांगतं तुला की एवढे मोठे विचार प्रत्येक व्यक्तीला? असं आई बाबा, आई वडील. आई वडील सांगतात सगळ्या बाहेरशी प्रेमाने नम्रतेने वागायचं वगैरे हो. असं. अजून काय वाटतं तुला? आपला भारत कसा? जपान माहिती तुला? हो. चीन माहिती आहे? हो, अमेरिका, माहिती हा, आहे. भूतान, नागालँड. टेक्नॉलॉजी मध्ये पण इंडिया वरती जायला पाहिजे. येस. मग मला ते सांगायचं की त्यांच्यासारखं आपल्यामध्ये पण व्हायला हवंय का नको? हो. तिथली लोक जर एवढी प्रगत होत आहेत तर आपल्याकडे तर किती सुपर पॉवरफुल तुझ्यासारखे ब्रेन असणारे एकदम प्रॉपर खूप सारे लाखो मुलं आहेत, तर त्यांचा यूज प्रॉपर झाला पाहिजे की नाही? झाला पाहिजे. तर काय सांगेल तू आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या सर्व तुझ्यासारखे जे आई बाबा आहेत, तुझ्या आई बाबासारखेच, त्यांना काय संदेश देशील तू? अभ्यास करा, पुढे जा आणि इंडियाला वाढवा. वा. नाही, आई बाबाला मुलांना तर तू संदेश द्यायचाच आहे, पण आई बाबांना काय सांगशील? काही नाही. आईबाबांना एकच सांगशील ना? म्हणजे असं असं तुला वाटतंय का की माझ्यासारखंच तुमच्या मुलांना पण प्रेम द्या, त्यांना पण तुम्ही प्रोत्साहन द्या, हो. या क्षेत्रात पुढे जायचं? मग तेच सांग आमच्या लोकांना. आई वडिलांना हेच सांगणे की मुलांवर संस्कार करा आणि त्यांना प्रेम करा. वा वा. आणि आपल्या तुझ्यासारखे जे आपले चिल्ले पिल्ले आहेत, उसको क्या बताओगे? पढ़ाई करो, हो, उसको बताओ ना. पढ़ाई करो, आगे बढ़ो, देश को बढ़ाओ. वा वा, बहुत बढिया. तर आज आपल्यासोबत, मी म्हटलंच होतं तुम्हाला, ही मुलाखत नाहीये, तर ही भव्य दिव्य मुलाखत होणार होती. आपल्यासोबत होता भव्य आणि त्याच्यामुळेच ही दिव्य अशी मुलाखत झालेली आहे. आणि तो गायक आहे, छोटा गायक आहे. आणि त्याच्या गाण्याचे बोल पण अप्रतिम आहेत, आपल्या हृदयाला पाझर फोडणारे त्याचे गाण्याचे बोल आहेत. तर असं अत्यंत त्याचं जे आहे ध्येय आहे की चांगला गायक व्हायचं, इंडियाला, त्याला भारत देशातला ज्याला जगभरामध्ये प्रेझेंट करायचं आहे. तर भव्यला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत की त्याच्यासारखा एक खऱ्या अर्थानं आपल्या मातीतला हिऱ्या मोत्यासारखा चमकणारा गायक अजून ताकदीने उभा राहायला पाहिजे. यासाठी आमच्या भव्यला आपले सगळेजण पॉझिटिव्ह कमेंट करून त्याला शुभेच्छा द्या. आणि अशाच आपण नवीन गप्पा अशा छोट्या छोट्या प्रतिभावंत मुलासोबत घेत राहूया आणि त्यांच्यामध्ये काय उपयुक्त गुण आहेत त्या गुणाला आपण प्रोत्साहन देत राहूया. आज भव्य, तू आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि तुझ्यासोबत गप्पा मारताना फार मजा आली. धन्यवाद. आणि त्याबद्दलही तुझे मनापासून धन्यवाद आणि तुला आमच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.